विकसित भारताच्या संकल्पनेत पर्यावरण संरक्षण अनिवार्य, संजय कदम यांचे प्रतिपादन. हरित ऊर्जा, जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापनावर विज्ञान प्रदर्शनात भर. 53वे चंदगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कालकुंद्रीत उत्साहात संपन्न. हरित ऊर्जा, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन या घटकांना अनन्यसाधारण महत्त्व असून विकसित व आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूरचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय कदम यांनी केले. ते श्री सरस्वती विद्यालय आणि लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार ज्युनियर कॉलेज कालकुंद्री येथे आयोजित 53व्या चंदगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष GS पाटील होते. सामाजिक कार्यकर्त्या भारती जाधव यांच्या हस्ते चंद्रयान प्रतिकृतीचे प्रक्षेपण करून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी केले, तर ज्येष्ठ शिक्षक MV कानूरकर यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी खेडूत शिक्षण मंडळाचे ऑडिटर NS पाटील, उपाध्यक्ष LD कांबळे, सेक्रेटरी MM तुपारे, खजिनदार V सुतार, संचालक SM फर्नांडिस, MB पाटील, विस्तार अधिकारी सुमन सुभेदार, नामदेव माईनकर, केंद्रप्रमुख पुंडलिक गुरव, प्राथमिक व माध्यमिक संघटनांचे पदाधिकारी, मार्गदर्शक शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय कदम पुढे म्हणाले की प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा मूलभूत हक्क आहे. उपलब्ध पाण्याचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक असून जलसाक्षरता वाढवून प्रत्येकाने जलदूत बनले पाहिजे. त्यामुळे भारत शुद्ध पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर बनेल आणि विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सकाळच्या सत्रात सरस्वती विद्यालय आणि केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्रीच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीचे आयोजन करून विज्ञान आणि संस्कृतीचा सुंदर संगम सादर केला. या विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटातून 69, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून 50, प्राथमिक शिक्षक 7, माध्यमिक शिक्षक 5, प्रयोगशाळा परिचर 5 तसेच दिव्यांग गटातून 2 विद्यार्थ्यांनी आपली उपकरणे आणि प्रयोग सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन VP कांबळे आणि नीता कुंभार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक EL पाटील यांनी मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.